वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे विविध कारनामे जे आहेत ते समोर आल्यानंतर त्यांनी पुण्यातील त्यांच्या ओमदीद बंगल्याबाहेर केलेलं फुटपाथवर केलेलं अनधिकृत बांधकामाचा मुद्दा सुद्धा खरं तर समोर आलेला होता। त्यांनी त्यांच्या घरासमोरील असणाऱ्या फुटपाथवर सुशोभीकरणासाठी या ठिकाणी झाडे लावलेली होती आणि या ठिकाणी अनधिकृत बांधकाम जे आहे ते फुटपाथवर केलेलं होतं आणि त्यामुळे जवळपास 50% फुटपाथ जो आहे तो या सर्व सुशोभीकरणाच्या बांधकामामुळे आडला गेलेला होता। यानंतर खरं तर हा व्हिडिओ माध्यमांमध्ये आल्यानंतर महापालिकेकडून त्यांना हे बांधकाम जे आहे ते 10 दिवसात काढण्याची मुदत जी आहे ती देण्यात आलेली होती आणि त्यानंतर खरं तर खेडकर कुटुंबियांनी स्वतःहून याचा काही भाग म्हणजे जो कॉन्क्रीटचा कठडा होता तो स्वतःहून काढलेला होता। मात्र त्यानंतर त्या ठिकाणची माती आणि काही झाडं जी आहेत ती अद्यापही या ठिकाणी फुटपाथवर अशाच प्रकारे असल्याचे पाहायला मिळतात। त्यामुळे अजूनही फुटपाथचा 50% भाग जो आहे तो खरं तर या माती आणि झाडांमुळे अडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि महापालिकेने दिलेली मुदत जी आहे ती 10 दिवसांची मुदत उद्या संपत असल्याने आता ही राहिलेला भाग जो आहे तो उद्या महापालिकेकडून काढण्यात येणार आहे आणि ही सर्व राहिलेली माती आणि झाडं जी आहेत ती महापालिकेकडून उद्या काढली जाणार आहे आणि हा फुटपाथ जो आहे तो पुन्हा एकदा नागरिकांसाठी महापालिकेकडून खुला करण्यात येणार आहे। त्यामुळे खरं तर महापालिकेकडून हा फुटपाथ जो आहे तो उद्या काढून या ठिकाणी कॉन्क्रीटकरण केलं जाणार आहे आणि हा सर्व भाग जो आहे तो पुन्हा एकदा फुटपाथचा उद्या नागरिकांसाठी मोकळा जो आहे तो केला जाणार आहे। कॅमेरा पर्सन संदीपसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।